कुठल्याही प्रकाराचं जास्तीचं साहित्य किंवा जास्तीचं कुठल्याही प्रकार महागडं साहित्य न वापरता अगदी चविष्ट असे रसरशीत क्रीम गुलाबजामुन घरी पावापासून कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी चविष्ट असे रसरशीत आपले गुलाबजामुन तयार झाले. इथे मी पाव घेतले. आता आपल्याला कितपत बनवायचे त्यानुसार आपण पाव घ्या. इथे फक्त मी 2 पावांचा वापर करून अगदी 7 ते 8 सहज तयार होणारे अगदी चविष्ट गुलाबजामुन हे बनवून दाखवते. तर तुम्ही हे वरचं ब्राऊन कलरचं साल असतं ते जे काही कवर असतं पावचं ते तुम्ही काढून वापरलं तरी काही हरकत नाही आणि डायरेक्ट ह्या पद्धतीने देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. तर 2 पाव घेतले, त्यांची अशा पद्धतीने तुकडे करून मिक्सरला छान आपल्याला याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं आपल्याला याचं पावडर तयार करून अगदी सहज पटकन 1 मिनिटाच्या आत आपलं याचं पावडर तयार होतं. तर आता आपण इथे पावचं पावडर तर तयार करून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, अगदी थोडंसं दूध घ्यायचं, अर्धा कप दूध घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं दूध घालत आता आपल्याला याची छान मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची. अगदी सहज याचा गोळा तयार होतो. अजिबात आपल्याला त्रास वगैरे होत नाही. अगदी थोडं थोडं रूम टेम्परेचर दूध घेत आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं. जर आपल्याकडे दूध नसेल तर पाण्याचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला आणखी जास्तीचं काही साहित्य यामध्ये वापरायचं असेल तर तुम्ही वापरून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही काजू बदामचं पावडर किंवा आपण यामध्ये दूध पावडरचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही. कणिक मळून घेतली, लगेचच काय करायचं आपल्या बदल आपण यामध्ये करून घेऊ शकतो. त्यानंतर काय केलं, मी अगदी छोटासा गोळा घेतला आणि ह्या पद्धतीने छान त्याला सिलेंडर आकार देऊन हा गुलाबजामुन तयार करून घेतला. जर तुम्हाला गोल तयार करायचं असेल तर गोल देखील आपण तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर अशाच पद्धतीने संपूर्ण कणिकचं आपल्याला आता सिलेंडर आकाराने आपण गोळे हे तयार करून घेतले. तर संपूर्ण एकसारखे आपण आता हे गोळे तयार करून घेतले. त्यानंतर काय करायचं, लगेच आपल्याला यांना तळायला घ्यायचं आहे. तर तळण्यासाठी साईडला मी तेल गरम करून घेतलं. तेल आपल्याला अगदी हाय फ्लेम होते, अगदी कडकडीत असं गरम करायचं नाही. त्यामुळे काय होतं, याचा कलर लगेच बदलतो पण आतमध्ये ते व्यवस्थित तळले जात नाही. म्हणून टेम्परेचर हे थोडं कमी गरम ठेवा आणि त्यानंतर यामध्ये जेवढे शक्य आहे तेवढे आपल्याला यात हे गुलाबजामुन टाकायचे आणि मंद आचेवरती छान गोल्डन कलर येईपर्यंत आता आपल्याला हे गुलाबजामुन मंद आचेवरती तळून घ्यायचे. तर 1 मिनिटानंतरच आपल्याला हे जे काही गोळे ते झाऱ्याने व्यवस्थित मिक्स करून म्हणजे हलवायचे. त्यामुळे काय होतं, त्यांचा आकार आणि ते एकमेकांना जर चिपकले असतील तर ते तुटत नाही. म्हणून थोड्या वेळ त्यांना तळू द्या. थोडंसं ते हार्ड झाल्यानंतरच आपल्याला चमच्याने त्यांना हलवायचं आहे. अशा पद्धतीने हलवत आता काय करायचं आहे, मंद आचेवरती छान गोल्डन कलर येईपर्यंत आता आपल्याला यांना तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकाल आता हलकेसे आपले गुलाबजामुन गोल्डन कलर आला आहे. आता आपण अगदी पटपट हे तळून होतात. आता आपल्याला अजिबात वेळ वगैरे लागत नाही. नंतरून देखील यांची कुकिंग प्रोसेस थोड्या वेळ चालूच असते. म्हणून हलकासा गोल्डन कलर ह्या पद्धतीने झाल्यानंतर लगेचच तळून घेतलेले गुलाबजामुन आपण काढून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर आता संपूर्ण आपले हे गुलाबजामुन तळून झाले. त्यानंतर काय करणार, यासाठी लागणारं सिरप तयार करून घेऊया. तर इथे मी एक छोटी पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये लगेच अर्धा वाटी साखर आणि 2 वाटी आता आपल्याला यामध्ये पाणी हे घालायचं आहे. तर आता यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. आपण नेहमी जसं गुलाबजामुनसाठी सिरप तयार करून घेतो तसंच आपल्याला आता याचं देखील सिरप तयार करून घ्यायचं आहे. तर आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही कलर येण्यासाठी केशर घालू शकता किंवा फ्रूट कलर देखील आपण वापरला तरी काय हरकत नाही. तर इथं मी हलकासा असा केशरी कलरचा फूड कलर हा वापरते. त्यानंतर अगदी छान चव येण्यासाठी अगदी थोडंसं वेलची पावडर हे मी घातले. त्याला व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने आता आपल्याला याचा पाक तयार करून घेतला आहे. साखर विरघळल्यानंतर 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट असं आपलं हे सिरप तयार होतं. जर तुम्हाला ते कळत नसेल तर काय करायचं, हलकंसं हातावरती घ्या, थोडंसं चिपचिपीक असं वाटायला म्हणजे वाटायला हवं. त्यानंतर गरम गरम लगेच पाकामध्ये तळून घेतलेले जे गुलाबजामुन आहेत ते आपल्याला लगेच टाकायचे. ह्यामुळे काय होतं, गरम गरम पाकामध्ये आपण गुलाबजामुन घातल्यामुळे आतपर्यंत ते सिरप जातं आणि ते छान मऊ असे ते रसरशीत तयार होते.
लगेचच यावरती झाकण ठेवायचं आणि आता रात्रभर आपण याला असं राहू देणार. तर इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतले. तुम्ही बघू शकाल त्याचा आकार आधीचा आणि नंतरचा आतपर्यंत पाक गेल्यामुळे अगदी छान रसरशीत असे आपले हे गुलाबजामुन तयार झाले. त्यानंतर लगेचच आता हे गुलाबजामुन काय करणार आहोत, या सिरपमधनं काढून एका जाळीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून दाबल्यानंतर अगदी सहज दाबले जातात. म्हणजे एवढे अगदी छान मऊ असे आपले हे गुलाबजामुन तयार झाले. दिसायला देखील अप्रतिम असे आपले हे गुलाबजामुन दिसत आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला क्रीम भरायचं आहे. ते कशा पद्धतीने तयार करायचं ते देखील आपण बघणार आहोत. त्याआधी काय करायचं, एका प्लेटमध्ये आपल्याला ह्या पाकातनं गुलाबजामुन काढून थोडे हलकेसे त्यांना कोरडे करून घ्यायचे. त्याच्यातलं पूर्णपणे जे काही सिरप असेल ते पूर्ण निघून गेलं आहे. तुम्ही बघा, ते जे काही सिरप असतात गुलाबजामुन बरोबर ॲब्झॉर्ब करतात आणि कोरडे ते तयार होतात. तर क्रीम बनवण्यासाठी इथे मी क्रीमचा न वापर करता आपलं जे काही मिल्क पावडर असतात त्या पावडरचा मी इथे वापर करते. जे काही एक पॅक मिळतं 10 रुपयाचं, ते अगदी आपल्याला 7 ते 8 गुलाबजामुनसाठी अगदी पुरेसं ते राहतं. म्हणून इथे फक्त मी एक ते घेतलं आहे. त्यानंतर अगदी छान आणखी चविष्ट तयार व्हायला पाहिजे म्हणून मी यामध्ये अगदी थोडेसे बारीक चिरून घेतलेला बदाम घेतला आहे. यामध्ये पिस्ता, काजू आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो. पुन्हा हे मिल्क पावडर काय करणार आहोत, अगदी थोडं थोडं दूध घालत आपल्याला याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे हलकंसं आपल्याला अशा पद्धतीने याचं बॅटर, अगदी पातळ देखील आपल्याला याचं बॅटर करायचं नाही. हलकंसं अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं. अगदी कमी दुधामध्ये हे बॅटर तयार होतं. तर बॅटर आपलं तयार झालं आहे. त्यानंतर लगेचच कशा पद्धतीने आपण हे क्रीम भरायचं, तुम्ही डायरेक्ट चमच्याने भरून घेऊ शकता किंवा पाइपिंग जी बॅग असते त्यामध्ये देखील हे सर्व घालून आपण भरून घेतलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर मधून आपल्याला गुलाबजामुनला कट लावायचा आहे. तर अगदी मऊ असे आपले हे गुलाबजामुन असतात. तुम्ही बघा, आतपर्यंत छान सिरप आपलं हे गेलं आहे. अगदी परफेक्ट हे चविष्ट ते तयार होतात. त्यानंतर यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला हे क्रीम भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. तर जेवढं शक्य आहे तेवढं क्रीम ही मी यामध्ये भरून घेतले. त्यानंतर अशाच पद्धतीने आता संपूर्ण गुलाबजामुनचं आपल्याला क्रीम हे भरून घ्यायचं आहे. मुलांनी मागितलं आणि अगदी इन्स्टंट पटकन असे हे गुलाबजामुन तयार होतात. अजिबात वेळ वगैरे लागत नाही. तर त्यानंतर काय करायचं, एका प्लेटमध्ये आपल्याला याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनेच आता संपूर्ण गुलाबजामुन हे आपण क्रीम भरून घेऊया. जर जास्ती प्रमाणात तुम्ही बनवले असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तर पायपिंग बॅगमध्ये भरून घ्या. पायपिंग बॅग नसेल तर एखादी आपल्याकडे कॅरी बॅग असेल, कॅरी बॅगमध्ये आपण क्रीम भरून यामध्ये अगदी सहज पटकन आपल्याला ते क्रीम हे भरता येतं. नक्की तुम्ही रक्षाबंधन निमित्ताने आपले पावपासून अगदी झटपट पद्धतीने चविष्ट असे गुलाबजामुन हे करून बघा. नेहमी का तुम्ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. एवढे छान हे गुलाबजामुन आपले तयार होतात. रेसिपी आवडेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर आता संपूर्ण क्रीम हे मी गुलाबजामुनमध्ये भरून घेतले. डेकोरेशनसाठी आपण यावरती थोडेसे बारीक काप करून घेतलेले बदाम हे मी टाकून घेतले. जेवढे परफेक्ट असे आपले दिसत आहेत तेवढे अगदी परफेक्ट चविष्ट असे हे आपले गुलाबजामुन हे तयार आहेत.